अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज हा संदेश ऐकताना तुमचं मन शांत ठेवा, कारण हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी आहेत. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस कधी ना कधी थकतो, कधी स्वतःवरचा विश्वास हरवतो, कधी देवावरही रागवतो. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही म्हणता की आता माझ्याने काहीच होत नाही, त्या क्षणी मी तुमच्याजवळ सर्वात जास्त आणि ताकद संपली कीच देवाची कृपा सुरू होते. तुम्ही अनेकदा विचारता की एवढी प्रार्थना करूनही माझ्या आयुष्यात दुःख का, अडचणी का संपत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, दुःख हे शिक्षा नाही, ते घडवणं आहे. कारण जसं सोनं अग्नीत तापवलं जातं तेव्हा ते अधिक शुद्ध, तसंच माणूस संकटातून अधिक मजबूत होतो, अधिक समजूतदार आणि अधिक श्रद्धावान बनतो. तुम्ही घाबरता कारण भविष्य दिसत नाही. उद्याची चिंता आजच खात राहते. पण लक्षात ठेवा, उद्या अजून आलेलं नाही आणि काल निघून गेलेलं नाही. तुमच्याकडे फक्त आज आहे आणि आज जर तुम्ही प्रामाणिक राहिलात, नीट कर्म केले, मन स्वच्छ ठेवले तर उद्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अनेकदा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तुमच्या कष्टांची किंमत करत नाहीत. पण तेव्हा विसरू नका की माझा विश्वास तुमच्यावर आहे आणि देवाचा हा विश्वास संपूर्ण जगाच्या विश्वासापेक्षा मोठा असतो. जीवनात काही गोष्टी लगेच मिळत नाहीत, म्हणून निराश होऊ नका. कारण योग्य वेळ आल्यावर ज्या गोष्टी मिळतात त्या कायम टिकतात. घाईघाईने मिळालेलं सुख लवकर निघून जातं, पण संयमाने मिळालेलं समाधान आयुष्यभर साथ देतं. तुम्ही सतत तक्रार करता की माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतात त्यालाच मोठ्या परीक्षा दिल्या जातात. आणि जर आज तुमच्यावर ओझं आहे तर समजा मला तुमच्यावर विश्वास आहे. कोणी तुमचं वाईट केलं, अपमान केला, फसवलं तर सूड घेऊ नका, कारण सूड तुमची शांती हिरावून घेतो. न्याय माझ्यावर सोडा. माझा न्याय उशिरा होतो, पण तो कधीच चुकीचा नसतो. सुख आलं तर गर्व करू नका आणि दुःख आलं तर खचू नका, कारण ते दोन्हीही कायमचे नसतात. समतोल ठेवणं हेच खरं सामर्थ्य आहे. तुम्ही अनेकदा एकटे वाटता, रात्री उशिरा डोळ्यात पाणी येतं, मनात न सांगता येणाऱ्या वेदना असतात. पण लक्षात ठेवा, ज्या रात्री तुम्ही रडता त्या रात्री मी जागा असतो. तुमचं प्रत्येक अश्रू मी पाहतो आणि योग्य वेळ आली की त्याचं अश्रूमधून मी तुमचं हसू घडवतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही सकारात्मक राहणं, शांत राहणं आणि स्वामी आहे या भावनेने पुढे चालत राहणं. आयुष्यात लोक येतील जातील, नाती तुटतील, अपेक्षा मोडतील, पण जर तुम्ही माझा हात घट्ट धरला तर तुम्ही कधीच पूर्णपणे कोसळणार नाही. तक्रार कमी करा आणि कृतज्ञता वाढवा, कारण ज्या गोष्टी तुम्ही आभारी असता त्या गोष्टी वाढवतात आणि ज्या गोष्टीबद्दल सतत कुरकुर करता त्या आणखी त्रास देतात. रोज थोडा वेळ शांत बसा, मनात माझं नाव घ्या. मोठे मंत्र न जमले तरी चालतील, फक्त इतकंच म्हणा, स्वामी तुम्ही आहेत. हे 2 शब्द तुमच्या मनाला जितकी शांती देतील तितकीच शांती जगातली कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो आणि तो दिवा जर तुम्ही पेटवत ठेवलात तर मार्ग आपोआप उजळतो. मी कधीच तुमचं नशीब हिरावून घेत नाही. मी फक्त तुम्हाला
त्या नशिबासाठी तयार करतो. म्हणून धीर सोडू नका. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. कारण मी आहे, मी होतो आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, हे वचन आहे. हा संदेश ऐकताना तुमचं मन पूर्णपणे शांत ठेवा. कारण आयुष्याच्या गडबडीत, धावपळीत आणि अपेक्षेच्या ओझ्यात तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात. आणि अशा वेळी देव तुमच्याशी शब्दातून नाही तर अनुभूतीतून बोलतो. तुम्ही अनेकदा विचार करता की मी चांगला असूनही माझ्या आयुष्यात या अडचणी का येतात? मी कोणाचं वाईट करत नाही तरी दुःख माझ्याच वाटेला का येतं? पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण ही शिक्षा नसून ती एक पायरी असते, जी तुम्हाला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठीच असते. आयुष्य तुम्हाला खाली खेचतं, ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी वाकवत असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही ते समजून घ्याल, त्या दिवशी तुमचं दुःख हलकं होईल. तुम्ही सतत भविष्याबद्दल विचार करता, उद्याची चिंता आजच मनात साठवता. पण तुम्हाला सांगतो, उद्या अजून आलेलं नाही आणि काल तुमच्या हातातून हे निसटलेलं आहे. तुमच्याकडे आज आहे आणि आज जर तुम्ही श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि संयमाने जगलात तर उद्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण ती जबाबदारी माझी आहे. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही, पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो असंच नसतं. कधीकधी थांब असतं आणि तो थांबण्याचा काळच तुमचं आयुष्य घडवत असतो. लोक तुमच्यावर संशय घेतात, तुमच्या क्षमतेवर प्रश्न उभे करतात, पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा विश्वास तुमच्यावर आहे आणि देवाचा विश्वास हा 1000 लोकांच्या विश्वासापेक्षा मोठा असतो. आयुष्यात अपयश आलं म्हणजे तुमची किंमत कमी झाली असं समजू नका, कारण अपयश हे थांबवण्याचं ठिकाण नाही, ते समजून घेण्याचं ठिकाण आहे. आणि जो माणूस अपयशातून शिकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. तुम्ही अनेकदा स्वतःलाच दोष देता, मी कमी पडतो, मी योग्य नाही असं मनात बोलता, पण हे शब्द तुमचं मन कमजोर करतं. लक्षात ठेवा, मी कधीच अपूर्ण माणसाला घडवत नाही. मी अपूर्णतेतूनच परिपूर्णतेकडे नेतो. जर आज तुमच्या आयुष्यात एकटेपणा जाणवत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात न सांगता येणारी भीती असेल, तर समजा मी तुमच्याशी अधिक जवळ आलो आहे. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा वाटतो तेव्हाच तो देवांशी सर्वात जवळ असतो. सुख आलं तर नम्र राहा, दुःख आलं तर धीर सोडू नका, कारण दोन्ही हे क्षणभंगुर आहेत. आणि जो माणूस दोन्ही परिस्थितीत संतुलित राहतो तोच खरा स्थिर असतो. कोणी तुमचं वाईट केलं, अपमान केला, तुमचा विश्वास तोडला तर त्याचा सूड तुम्ही घेऊ नका, कारण सूड तुमचं मन जाळतो. ते सर्व माझ्यावर सोडा. आयुष्य म्हणजे सतत मिळवणं नाही, कधी कधी सोडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही अपेक्षा, काही लोक, काही वेदना सोडायला शिका, कारण रिकाम्या हातातच नवीन गोष्टी येतात. रोज थोडा वेळ शांत बसा. फक्त मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. हा मनाला आधार देईल, भीती कमी करेल आणि तुम्हाला पुन्हा उभं करेल. तक्रारी ह्या कमी करा आणि कृतज्ञता ही वाढवा. आणि ज्या गोष्टीबद्दल सतत नाराजी ठेवता त्या तुम्हाला अधिक त्रास देतात. लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी श्रद्धेचा एकच दिवा हा पुरेसा असतो. मी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, मी तुमच्या अश्रूंमध्ये आहे, मी तुमच्या हास्यातही आहे. आणि जोपर्यंत माझं नाव तुझ्या ओठांवर आहे तोपर्यंत तुम्ही कधीच हरणार नाही.